नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा मी घेऊन आलो आणि ती गंभीर बाब आहे. लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. निवडणुकीमध्ये दोन पक्ष, दोन गट एकमेकांच्या विरोधात प्रचार अपप्रचार करतात, हे सगळ्यांना माहिती आहे. आता लोकसभेची निवडणूक झालेली आहे. अशानंतर या परिस्थितीनंतर सगळ्या समाजानं, सगळ्या कार्यकर्त्यानं, पदाधिकाऱ्यानं एकोप्यानं राहणं गरजेचं असतं. गावाच्या भल्यासाठी, सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करणं गरजेचं असतं. परंतु बीड जिल्ह्यामध्ये वंजारी विरुद्ध मराठी किंवा मराठा हा जो काही वाद सुरू झालेला आहे, हा वाद काही थांबायचं नाव घेत नाही, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तसं जर पाहिलं तर बीड जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक जी झाली ती महायुती विरोधात महाविकास आघाडी यांचीच खऱ्या अर्थाने निवडणूक झालेली आहे. महायुतीकडून भारतीय जनता पार्टीच्या पंकजाताई मुंडे या त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे गेल्या होत्या आणि त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे सामोरे गेले होते. या दोघांमध्ये टक्कर झाली. वास्तविक पाहता दोन्ही नेते ओबीसीचे आहेत, परंतु ओबीसीचे असताना सुद्धा मराठा विरुद्ध वंजारी वाद हा का बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालाय? दर पंचवार्षिक निवडणुकीमध्ये वंजारी विरुद्ध मराठी असाच वाद त्या ठिकाणी निर्माण होतो आणि शेवटला मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण त्या ठिकाणी पेटवलं जातं. हे का पेटवलं जातं हे आता बीड जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माहीत झालंय आणि बीड जिल्ह्याच्या बाजूच्या असलेल्या अनेक जिल्ह्यामध्ये सुद्धा याची माहिती आता सगळ्यांना झालेली आहे. परंतु आता जी घटना घडलेली अत्यंत दुर्दैवी घडलेली आहे. कोणत्याही समाजानं, कोणत्याही जातीनं दुसऱ्या जातीचा किंवा दुसऱ्या धर्माचा द्वेष करू नये. तो द्वेष कुणालाही परवडणारा नाहीये. परंतु अशा परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यातली मुंडेवाडी आणि नारेवाडी या दोन गावामध्ये एक विपरीत घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. त्या ठिकाणचे जे समाज बांधव आहेत त्यांनी बैठक घेतलेली आहे आणि मुंडेवाडीमध्ये एक बैठक घेतलेला व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ सत्य आहे की असत्य आहे त्याची पुष्टी DS न्यूज करत नाहीये. उगलमुगल्या डॉक्टरच्या दवाखान्यात जर गेलात तर उगलमुगले डॉक्टर सांगताय हेकाड्या मेडिकल मध्ये जा. बागोद्वारकाच्या इथं जाऊन मेडिकल घ्यायचं, हेकाड्या मेडिकल मध्ये औषध घ्यायला जायचं नाही. आणि उगलमुगला जर म्हणला की नाही ह्याच मेडिकल मध्ये जा तर त्याचा दवाखाना सोडायचा आणि बरगावच्या दवाखान्यात जायचं. आणि जे तिथं सामान घ्यायला कोणी जर बघितलं त्याला 5,000 रुपये दंड होईल गाववाल्यातर्फे. 2,000 रुपये दंड होईल गाववाल्यातर्फे. आणि ते पैसे दंड ज्याला होतील त्यानं दंड नाही जर दिला त्याच्या कार्यक्रमाला कुणीही हजर राहणार नाही. बाप असला तरी त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणार नाही. आणि ते सप्त्याच्या टायमाला जेवढे दंड वसूल होतील ते सप्त्याच्या टायमाला. आणि सप्ताह आपल्या गावामध्ये सप्ताह करतो त्या सप्त्यामध्ये एकही मराठ्याचा महाराज दिसला नाही पाहिजे. मराठ्याचा महाराज पूर्ण करला पाहिजे. मान्य कसं सेपरेट चहा कोणी प्यायचा नाही. चहा जरी प्यायला गेला तर 4 गिलास पाणी प्यायची, अर्धाच कप चहा प्यायचा. सेपरेट चहा पिल त्याला सुद्धा दंड होईल. एक चहा दोघांना प्यायचा. तिन्ना जाऊन द्या पण एक कप दोघांच्याच हातात दिसला पाहिजे डबल करून. ते आधी चहा सांगायचा, चहा टेबलवर ठेवला की पुन्हा दुसरा गिलास सांगायचा. 2,000 रुपये दंड. 2,000 टपऱ्यावर सुद्धा पुढे घ्यायच्या नाहीत मराठ्याच्या. इथून गावातून न्यायच्या. गावातल्या उडाल्या तर बरगाव जाऊन पुढे घेऊन यायचं. दारू सुद्धा कुठेच प्यायची नाही. दारू सुद्धा मराठ्याची जिंकते नाही. बाहेर जायचं नाही तर मुंडवाडीत 2 दुकान आहेत, मुंडवाडीच्या दुकानावर प्यायचं. आणि इथून खिशात घालून न्यायची पण फाट्यावर घ्यायची नाही. मराठ्याच्या धाब्यावर जेवायला जायचं नाही. वजाऱ्याच्या दाबा गावसायचं. खेरकर बाबानं आपला बरगाव दाबा टाकलाय. मराठ्याच्या बारवर जाऊन दारू पेत बसायचं नाही.
परंतु ज्या व्हिडिओमधून जो आवाज येतोय तो आवाज ऐकल्यानंतर, जे शब्द ऐकल्यानंतर त्या ठिकाणी मनाला खूप वेदना होत आहेत की एक समाजाचे घटक त्या ठिकाणी बोलतायत की या पुढच्या काळामध्ये मराठा समाजाच्या कोणत्याही हॉटेलमध्ये जायचं नाही, चहा प्यायचा नाही, मराठा समाजाच्या डॉक्टरकडे सुद्धा जायचं नाही आणि मराठा समाजाच्या बिअर बारमध्ये सुद्धा जायचं नाही. जर कुणी जाईल तर त्याला 5,000 रुपयाचा दंड त्या ठिकाणी आकारला जाईल, असं स्पष्टपणे त्या ठिकाणी बोललं जात आहे. हे जे काही मुंडेवाडी गाव आहे हे वंजारी बहुसंख्येनं असलेला समाज असलेलं ते गाव आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीची बैठक होतीये आणि लाऊडस्पीकरच्या माध्यमातून अशा पद्धतीची घोषणा आणि त्या ठिकाणी निर्णय घेतला जातोय. हा अत्यंत दुर्दैवी आहे. कारण मराठा समाज हा जर बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात जर पाहिलं तर तो बहुसंख्येनं आहे. प्रत्येक गावामध्ये, बहुतांश गावामध्ये जर पाहिला तर तो 80 ते 90% मराठा समाज आहे. काही गावांमध्ये ओबीसी समाजाची संख्या जास्त आहे. परंतु अशा स्थितीमध्ये सगळे समाज बांधव एकोप्याने राहत आहेत, सगळे जाती धर्माचे लोक एकोप्याने राहत आहेत आणि प्रत्येकाचं जीवन हे एकमेकांवर अवलंबून आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रत्येकाचा व्यवसाय एकमेकांशी निगडीत आहे. जर विशिष्ट समाजाचे लोक दुसऱ्या समाजाच्या व्यवसायाकडे जर फिरकले नाही तर तो उपाशी मरेल, त्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो. तसा तोही समाज या दुसऱ्या समाजाच्या व्यवसायाकडे फिरकला नाही तर त्याच्याही पोटा पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो. आज ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर ज्या ठिकाणी मराठा समाजाची संख्या अधिक आहे त्या ठिकाणी ओबीसी समाज असेल किंवा अदर समाज असेल, तो बोटावर मोजण्या इतके त्यांचे कुटुंब आहेत, त्यांचे छोटे मोठे व्यवसाय आहेत. मग त्यामध्ये कुंभार असतील, लोहार असतील, या पद्धतीचे काम करणारी मंडळी आहेत. त्यांच्यावर मराठा समाजानं जर बहिष्कार टाकला किंवा त्यांच्याकडे आपण जाणार नाही असं जर ठरवलं तर ते समाज बांधव उपाशी मिती आहे. ज्या ठिकाणी मुंडेवाडी आणि नारेवाडी या ठिकाणी जो निर्णय घेतलेला आहे की मराठा समाजाच्या हॉटेल्स दुकानामधून खरेदी करायची नाही, आरोग्य सेवा सुद्धा त्यांची घ्यायची नाही, असं जर असेल तर त्या ठिकाणी मराठा समाज आणि इतर समाज हा बोटावर मोजण्या इतका आहे. परंतु बहुसंख्येनं असलेल्या वंजारी समाजानं जर असा निर्णय घेतला असेल तर तो अदर कास्टचा जो समाज आहे त्यांच्या सुद्धा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय. आणि असं जर होत असेल तर हा जातीय तेढ, धार्मिक तेढ मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उफळी मारेल आणि मग मात्र भविष्य काळामध्ये याचे विपरीत परिणाम होतील हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. बीडमध्ये जी काही लोकसभेची निवडणूक झाली त्या ठिकाणी वंजारी समाजाच्या पंकजाताई मुंडे आणि कुणबी मराठा समाजाचे बजरंग सोनवणे यांच्यामध्ये ती लढाई झालेली आहे. वास्तविक पाहता समाज म्हणून हे दोन्ही नेते लढलेले नाहीयेत, ते आपल्या पक्षाच्या भूमिका घेऊन, ध्येय धोरणे घेऊन त्या ठिकाणी लढलेले आहेत. ते ज्या विशिष्ट समाजाचे आहेत ते आपल्या समाजाचा नेता निवडून आला पाहिजे यासाठी बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक निवडणुकीला जातीय रंग दिला जातो. यावेळी सुद्धा तो रंग दिला गेलेला आहे आणि त्यामुळं मराठा समाज आमच्या विरोधात आहे आणि पंकजा मुंडेंना तो पराभूत करण्यासाठी जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलाय असा समज ओबीसी समाजामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मित्रांनो, पंकजाताई मुंडे यांच्या प्रचार यंत्रणेमध्ये त्यांच्या स्टेजवर जी राजकीय मंडळी बसली होती यामध्ये 1 ते 2 डझन हे प्रस्थापित मराठा समाजाचे नेते त्यांचा प्रचार करत होते. पंकजाताई मुंडेंना विजयी करण्यासाठी त्यांनी जीवाचं रान त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे मराठा समाज हा पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात होता असं म्हणणं हे या ठिकाणी चुकीचं ठरतंय. परंतु दुसरीकडे बजरंग सोनवणे हे ज्यावेळेस प्रचार करत होते त्यावेळेस ते सुद्धा ओबीसी आणि मराठा दोन्ही आपल्या सोबत आहेत, विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढतोय असं त्या ठिकाणी ते सांगत होते. जरांगे पाटील जे मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन लढाई लढतायत, सरकारच्या विरोधात लढाई लढतायत, ते कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही. त्यांची हक्काची मागणी आहे की मराठा समाज हा कुणबी आहे आणि कुणबीच्या नोंदी शासन दरबारी सापडलेल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देऊ आणि ते दिल्यानंतर ते ओबीसीचं आरक्षण त्यांना मिळणार आहे ते तुम्ही द्या. हा जो प्रश्न त्यांनी लावून धरला होता त्याला बहुतांशी त्या ठिकाणी न्याय मिळालेला आहे. परंतु सगळे सोयरे हा अध्यादेश लागू करून तमाम मराठा समाजाला कुणबीचं आणि परिणामी ओबीसीचं आरक्षण द्या यासाठी ते शासनाच्या विरोधात लढा देत आहेत. कुठल्या जाती धर्माच्या विरोधात ते लढा देत नाहीत. परंतु जरांगे पाटील यांचा जो लढा आहे तो ओबीसीच्या विरोधात आहे असं वातावरण महाराष्ट्रामध्ये काही राजकीय मंडळींनी त्या ठिकाणी उभा केलेला आहे. विशेषतः छगनराव भुजबळ असतील किंवा प्रकाशराव शेंडगे असतील किंवा त्यांच्या सोबतचे जे नेते असतील यांनी सभा घेतलेल्या आहेत, एल्गार सभा घेतलेल्या आहेत आणि जरांगे पाटलांचं आंदोलन हे ओबीसीवर अन्याय करणारं आंदोलन आहे किंवा ओबीसीच्या ताटातलं ते आरक्षण घेण्यासाठी आहे अशा पद्धतीचं वातावरण त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. एवढंच नाही तर या निवडणुकीमध्ये माधव गट तयार करून निवडणुकीला सामोरं जाण्याचा सुद्धा प्रकार या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. अशा पद्धतीनं जातीय तेढ निर्माण जर राजकीय मंडळी करत असतील, जी सत्ताधारी आहेत, मंत्री आहेत, ते जर याला त्याला जर हवा पाणी देत असतील
तर हे राज्याच्या आणि देशाच्या हिताचं नाहीये. समाजाचा जो एकोपा आहे त्याला तोडणारी ही घटना आहे, हे मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल. आज बीड जिल्ह्यामध्ये वंजारी विरुद्ध मराठा हा वाद नेमकं निर्माण कोण करत आहे आणि कशासाठी करत आहे? निवडणूक आता संपलेली आहे. या पुढच्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक येणार आहे, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या सुद्धा निवडणुका आहेत. केवळ निवडणुकीला हे दोन्ही समाज आपल्याला एकोप्यानं राहणं चालणार नाही, तर या पुढच्या सुखदुःखामध्ये किंवा दुसऱ्या आनंद उत्सवामध्ये किंवा सण उत्सवामध्ये एकत्रित त्यांना करणं हे गरजेचं आहे आणि ही भूमिका राजकीय मंडळींनी घेणं गरजेचं आहे. आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले धनंजय मुंडे यांनी सुद्धा या संदर्भात भूमिका घेणं गरजेचं आहे. जे भारतीय जनता पार्टीच्या नेत्या उमेदवार आहेत, पंकजाताई मुंडे असतील किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे असतील, यांनी सुद्धा दोन्ही समाजानं एकोप्यानं राहणं कसं गरजेचं आहे हे गावगावात जाऊन पटवून देणं गरजेचं आहे. जरांगे पाटील जे की मराठा आरक्षणाचा लढा देत आहेत, त्यांची भूमिका आपण जाणून घेतली. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मी मराठा समाजाला 1 महिना शांत बसायला सांगितलेले. मला माहिती आहे की बीड जिल्ह्यामध्ये जातीय रंग देण्याचं काम राजकीय मंडळी करतायत आणि विशेषतः धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे की या दोघांकडूनच मराठा समाजाच्या विरोधामध्ये बीड जिल्ह्यात वातावरण पेटवलं जात आहे. ते आपल्या समाजाला म्हणजेच वंजारी समाजाला त्या ठिकाणी सांगतायत. माझ्या लक्षात आलंय, माझ्या कानावर आलंय की त्यांनी सांगितलं की एवढी लोकसभेची निवडणूक होऊ द्या, राज्यात आणि देशात आपली सत्ता आहे, पालकमंत्री सुद्धा मी आहे, पुढं नंतर काय करायचं आपण बघू, अशी भाषा बघायची भाषा त्यांनी वापरलेली आहे, असंही जरांगे पाटील यांनी घाणाघाती आरोप केलेला आहे. अशा पद्धतीने दोन समाजामध्ये जर तुम्ही दुफळी निर्माण करणार असाल तर याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, असाही इशारा जरांगे पाटलांनी या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, त्यांनी बोलताना असं सांगितलंय की वंजारी समाजाच्या विरोधात मराठा समाज नाहीये, ओबीसी समाजाच्या विरोधात सुद्धा आम्ही काम करत नाही, आम्ही जातीयवादी नाहीयेत, फक्त मराठा समाजाचा हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी शासनासोबत आम्ही लढा देतोय. पण राजकीय मंडळी ही मराठा समाज कुठल्या तरी एका जातीच्या विरोधात काम करतोय, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करतोय, हे परवडणारं नाहीये. आज आम्ही लोकसभेला कोणाचंही नाव घेतलेलं नाही, केवळ उमेदवार पाडा असं बोललो होतो. परंतु अशा पद्धतीनं जर ही मंडळी काम करत असतील तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं नाव घेऊन त्या ठिकाणी आम्ही उमेदवार देणार नाहीत, परंतु त्यांचं नाव घेऊन त्यांना पाडा असं आम्ही त्या ठिकाणी काम करू, जर हा जातीयवाद या ठिकाणी थांबला नाही तर, असं सुद्धा जरांगे पाटील बोललेले आहेत. आणि नारेवाडी आणि मुंडेवाडीमध्ये जी काही घटना घडलेली आहे हे समाजाच्या एकोप्यासाठी अत्यंत दुर्दैवी घडलेली आहे, असं सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो, हे सगळं बीड जिल्ह्यातलं जर वातावरण आपण पाहिलं तर हे दूषित होतंय आणि हे दूषित कोण करतंय, कशासाठी करतंय हे सुद्धा चर्चेत आलं पाहिजे. पोलीस अधीक्षक यांच्याशी आपण संवाद साधला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नारेवाडी आणि मुंडेवाडी या ठिकाणची घटना ही 15 ते 20 दिवसापूर्वी घडलेली आहे. वास्तविक पाहता ती 10 ते 12 दिवसापूर्वी घडलेली आहे. तो व्हिडिओ व्हायरल होतोय. आम्ही त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर असं समजतंय की आता त्या ठिकाणी सलोख्याचं वातावरण आहे. कुणीही कोणत्या समाजाच्या कार्यक्रमावर किंवा व्यवसायावर बहिष्कार टाकलेला नाही असं पोलीस अधीक्षक यांनी सांगितलेलं आहे. परंतु हे सांगतानाच जे काही बैठक त्या ठिकाणी झालेली आहे ती चुकीची झालेली आहे, त्यांच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि जो कोणी बोललेला आहे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा आम्ही केलेली आहे, असं सुद्धा पोलीस अधीक्षक यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे राजकीय मंडळी जर करत असतील तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. केवळ मतासाठी जर तुम्ही दोन समाजामध्ये, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करत असाल तर हे योग्य नाही, कारण येणाऱ्या काळामध्ये याचे दुरोगामी परिणाम हे प्रत्येकाला भोगावे लागतील. आणि हे जर आपल्याला करायचं नसेल तर आजच जो काही बीड जिल्ह्यामध्ये 18 पगड जातीचा समाज राहतोय, तो एकोप्यानं राहतोय, राष्ट्रीय एकात्मता तो जोपासतोय, एकमेकांच्या सुखदुःखात तो जातो येतोय, ती शांतता, तो एकपा टिकला पाहिजे. यासाठी सगळ्या लोकप्रतिनिधींनी तात्काळ बीड जिल्ह्यामध्ये गावागावा जाऊन बैठका घेऊन समाजाला एकोप्यानं आणणं गरजेचं आहे. हे आवाहन मी DS न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. मित्रांनो, जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये काय बोललो हेही तुम्ही ऐकलेलं आहे. मित्रांनो, या पद्धतीचं काम आपल्याही गावामध्ये, पंचकृषीमध्ये जर होत असेल तर त्याची खबर, त्याची माहिती आपण तात्काळ पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी द्यावी, ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करेल. आणि आपला सामाजिक सलोखा आणि एकोपा, राष्ट्रीय एकात्मता कायमस्वरूपी टिकवा, हे आवाहन मी आपल्याला या ठिकाणी करेल. ही घटना, ही माहिती आपल्याला कशी वाटली, आपली प्रतिक्रिया तात्काळ या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये द्या. तुमची प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे, कारण ती अभ्यासू असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेली असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत